मला माझी चप्पल गावण झाली का, माझी चप्पल तर काय आहे, त्यासोबत मम्मीची सुद्धा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज माझ्या सुट्टीचा दिवस आहे आणि आज उडीद काढायला आलो. काल गेलो होतो माळात, तिथं उडीद गायात होतं आणि आज मोरे वाटामध्ये आलो. तिथं उडीद काढायचं आहे. जमला तर आजच्या आज गावून घ्यायचं, कारण पावसाचं वातावरण झालं. आणि मी गुगलला चेक केलं तर दाखवते पाऊस 1च्या पुढे. आणि आत्ता थोडा बुरंगाट येतोय. काय होतंय काय समजणं झालंय. मम्मी आली आणि सोन्याची मम्मी सुद्धा आली. सोनू आबा गेलं दिदीला आणायला, मी आलो इथं. अजून कोण येतं ते माहीत नाही. आणि गणू किंवा आत्ती त्या दोघांपैकी कोणतरी येईल आय थिंक, किंवा दोघंच येतील. जातो आता मी पण कामाला लागतो. नाहीतर आबाला म्हणजे मला म्हणते कुठं होता रे बाई तू, असं नाही म्हणा. तो अजून काय केलं नाही करायला, इथं थांबला दुसरा फोन बघत. दिदी सुद्धा आली तरी आली, नाहीतर नाही आली. म्हणजे येणार नाही असं वाटतंय मला. काय माहिती येते का नाही ती नक्की. एक सारा निम्यापर्यंत नेला, तोपर्यंत घामानं भिजलो. घाम येत यायला लागला. असा घाम येत नाही अगोदर कधी, म्हणजे आधीमध्ये. आणि वातावरण सुद्धा असं झालंय, पाऊस पण येतोय थोडा थोडा, उकडतंय सुद्धा. आज पावसाचा दिवस आहे म्हणा. 1 वाजल्यापासून सांगितलं होतं पाऊस, आणि अजून 11 का किती वाजले तरी 11 म्हणजे 11:15 झाले. त्या आता पाऊस चालू झाला. सारं निम्म येऊ, बाकीच पुढं करू झालं. पाणी पितो अगोदर. पूर्ण भिजलो घामानं. अजून काढायचं आहे ते. पाऊस सुद्धा येतोय, वरनं पण भिजते, आतनं पण भिजते घामानं पाण्यानं. A few moments later. निम्म वावर झालं तोपर्यंत पाऊस यायला लागलाय. पूर्ण भरलाय, पाय भरलाय. म्हणजे आता फुल्ल झालंय, सगळं चिखल झालाय. वाट बघायची थोडीफार. थांबतंय अजून. छत्री घेतल्यात, झाडाखाली थांबलो होतो पण काय थांबना. मगाशी घामानं भिजला शर्ट, आता पावसानं भिजलाय. थांबू जरा, बरंच माणसं घरापाशी. काय होतंय ते. काय नव्हते काय सुलताना आली कळलं ना. हे सगळे सारे झालेत मधले. हा गवतात काय दिसणार आहे. दमलोय पूर्ण. सकाळचा असा घाम आला होता, तसा घाम आला आता. एवढं दमलो आता. हे काढलं, हा सारा मी घेतला होता शेवटपर्यंत नेला. हे 2 राहिले त्याचं सारे. निम्यापासून पुढे तहान लागला, पाणी प्यायला चालू. आणि बाकीच्यांना सुद्धा सर्वांना पाणी द्यायला. गणी आला होता, तो गेला. ट्रॅक्टर येतो का बघायला, म्हणजे मशीन त्यांच्या येतं. ही मला वाटत नाही होईल, म्हणजे पाऊस पडल्याचे बोललं झालं. काय सांगावं, घेतलं तर आजच्या आज घेतलं तर काय सांगू शकत नाही. पाय घायला लागले माझे, तर पाय दुखायला लागले मांडी बसून. आणि बाकीचे असं बसून करत होते, मी वाकून. कंबर दुखते आणि मांड्या दुखते ते. झाला मोरे हॉटेलला आमचं. तर गणूच्या इथं आलो होतो. उडीदांचा गायत होता, म्हणजे काल काढून ठेवला होता, आज गाळून घेतलाय. आणि काल म्हणजे आज सकाळी येताना जेवढं एनर्जी होती आत्ता कायच राहिली नाही. पाय दुखते ते घायला आले. भरत भावानं फोन केला होता, ते म्हणले उद्या करू तुमचं गाळून घेऊ, आज नाही टाईम भेटणार, यायला उशीर होईल. फोन कुणाचा येतो आता. तर असाच फोन होता, असाइनमेंट झाली का म्हणून लिहायला दिलं होतं जावाची. आणि C# जावाचे तर झाले. 2 क्वेश्चन तेवढे राहिलेत. आणि C# काय मी काय चालू नाही केलं अजून. मॅडमने अजून PD पाठवलं नाही. आणखी वहीमध्ये दिले ते
छोटंसंच आहे लिहायला आणि काय खायला मी नव्हतो प्रेझेंट, तर लिहिणार कसं म्हणलं जेव्हा पिढे पाठवले तेव्हा लिहायला येईल. लयच बोजा झाला यार याचा, हेवी झाले खूपच. न्यायचं कसं, गाडीसुद्धा न्यायचं आहे मला, काय करू समजत नाही. मला माझी चप्पल गावण झाली काय, माझी चप्पल तर काय आहे, त्यासोबत मम्मीची सुद्धा, मम्मीने जिथे ठेवली होती तिथे मी ठेवली होती. आता कुठं दिसून झाली दोघांच्या पण चपली, कुत्र्याने नेले काय समजून झालं. होती मग अशी 3-4 कुत्रे इथं फिरत होते. काय गाव डोक्यात गणेश इकडे ती करायला गेलो होतो, बिना चपली तर गेलो होतो, कावली नाही चप्पल काय. हा गण्या गाड्या नाही चप्पल माझी आईच्या गावात काय. गणूच्या घरी आलो, तिथे ओढीत ठेवायला बिना चपलीचा, चप्पल काय गावलीच नाही. तर जाऊन परत हुडकायला लागल नक्की कुठं आहे ते. झालं पाहिजे काय तर समजून नाही यार, कुठं गायब झाली. दिवसभर काय ध्यान होतं चपलीवर, असं जातो मी. हा अरे भाई चप्पल हुडकत या वावरात आलो, इकडं बघितलं पण कुठे गेलं काय समजना. दोघांची पण गेली तशी, माझ्या आणि मम्मीची. काय कुठं नेली कुत्र्याने नेलीस ना, मला वाटतं भेटणं झालं नाही तर भेटले असेल की तो त्याला हुडकतोय पण कुठंच भेटणं झाले. यार डोक्याला ताप झाला आहे. घरी गेल्यानंतर तिथेच ऐकायला लागला. तुम्हाला समजत नाही, ही चप्पल तुम्हाला घेऊन दिली होती, चॉईस तिची होती. तिचं काय म्हणजे तिनं काय घेऊन दिले असलं तर लय तिला हे होतं राग येतो. अब तू गया बेटा, अब तू गया देख. ते काम झाले काय करू समजून झाले, डोक्याला ताप झालाय. ते गेलं नक्की यार, एक ना एक कोपरा बघितला पाहिजे. याच्या गावात लागलं, दगड लागला पाहायला. किधर गया भाई, माझी आत्ती आबा तिकडे आहे, ती मम्मी तिकडे आहे, आणि सोन्याची मम्मी सुद्धा तिकडे आहे. कुठे गेला असेल का ते, दोघांचं पण गायब आहे. नाही बघितलं, इथंच होत डी पुढे कशा इथंच काढलं होतं एवढ्यात. A few moments later. मी हुडकतो इकडे रानात गेलो, तिकडे हुडकत इकडे हुडकत गेलो आणि भेटले कुठं या टपात. Later that same evening. फटाक्या सव्वा 6 वाजले त्या. आता गावामध्ये फटाके वाजवण्यात आले. त्या मराठा आरक्षण होतं मुंबईमध्ये, त्याचं आज जे नेते होते रवींद्र राजे भोसले, जयकुमार गोरे आणि अजून कोणतरी होतं, मला नाव माहीत नाही, त्या व्हिडिओमध्ये दिसले. ते आले होते घेऊन, काहीतरी प्रस्ताव होता तो, त्यामुळे काहीतरी झालं, फटाके वाजवले. आता दीदी आली बघते अशी माझ्याकडं, मला हसू येतं असं बघितलं. भेटलं काय, अजून फटाके वाजवायला चालू आहे, अजून म्हणजे संपायच नाही ते लवकर. आता फटाके तर वाजवायला चालू केले तर आज एवढा काम केलं ना भाई, बॉडी पेन करते सगळे, कंबर दुखत्या आणि पायाच्या मांड्या. एकतरी माणूस असा आहे घरातला, आमच्या घरात झोपलं नुसतं. गेस करा आता बघते माझ्याकडं. कोण कोण
विसर्जन करायचं असेल तेव्हा का ग आलो की जाऊन. आणि आज गौरी विसर्जन होतं त्यामुळे आता गणपती बाप्पा सुद्धा विसर्जन करणार आहे आजच. 5व्या का 6व्या दिवशी आज काय मला माहित नाही. 5वा 6वा दिवस किती दिवस आहे 5वा का 6वा असं काय तर असं मला माहित नाही अजून एवढं म्हणजे बघितलं नाही कॅलेंडरमध्ये कोणता दिवस आहे. पण आज गौरी विसर्जन असतं त्या दिवशी गणपती बाप्पांचं सुद्धा विसर्जन करतात जे घरगुती असतं त्यांचं. ते आता आरती करून घेतली आता विसर्जन करायचं. 7 वाजले आले त्या की यायला उशीर झाला होता तिकडून. त्यानंतर आता थोडं नाश्ता केल्यानंतर आठवलं की आज विसर्जन करायचं त्यामुळे आता आरती करून घेतली आता विसर्जन करायचं आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. स्ट्रगल. ओकेची वाट लागली आता माझ्या लॅपटॉपवर थोडं काम करत बसलो होतो ते काय झालं नाही. आता किती उशीर झालं 10 वाजल्या तरी काय झालं नाही. आता झोप यायला लागल्या कारण दमलोय आज खूप. झोप पण आले. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हां जे आता माझे कॉलेज फ्रेंड बघतात त्यांनी प्लीज सांगा आजचा तुमचा दिवस कसा झाला ते कमेंटमध्ये. आणि व्हिडिओला लाईक करा. आणि उद्यापासून कॉलेज चालू होते. कॉलेजमध्ये काय कुठलं चॅलेंज करायचं असेल ते सुद्धा सांगू शकता तुम्ही कमेंटमध्ये. आता प्लीज आता मी व्लॉग एंड करतो. भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.